नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता कुमारखंड अध्याय क्रमांक 20 गणपतीचा विवाह. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, गणपतीने शिवपार्वतीला प्रदक्षिणा घालून पृथ्वी परिक्रमा पूर्ण केल्याचे सांगितले. तो मुद्दा विचारात घेऊन त्या दोघांनी त्याचा विवाह करण्याचे सुनिश्चित केले. त्यामुळे गणपतीला आनंद झाला. मात्या पित्याला वंदन करून तो निघून गेला. शिव आणि पार्वती त्याच्यासाठी अनुरूप वधूचा शोध घेऊ लागले. हे वर्तमान प्रजापती विश्वरूपाला समजले. त्याला सिद्धी आणि बुद्धी अशा 2 कन्या होत्या. त्या सर्वांग सुंदर आणि सर्व शुभ लक्षणांनी संपन्न होत्या. त्याने त्या गणपतीला द्यायचे ठरवले. तो त्वरेने कैलासावर आला. त्याने शिवपार्वतीशी चर्चा केली. त्याचा प्रस्ताव मान्य करून त्यांनी गणपतीचा विवाह त्याच्या कन्यांशी लावून दिला. त्या मंगल प्रसंगी कैलासावर मोठा उत्सव झाला. त्या विवाहाला सर्व देव आणि ऋषी सहपरिवार आले होते. त्यांनी गणपतीला शुभ आशीर्वाद दिले. शिवजींनी सर्वांचा यथायोग्य सन्मान केला. ती सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली. गणपतीने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. सिद्धी आणि बुद्धी या 2 भार्यांसमवेत तो सुखाने संसार करू लागला. त्याला दोन्ही स्त्रियांच्या ठिकाणी 2 पुत्र झाले. सिद्धीच्या पुत्राचे नाव क्षेम आणि बुद्धीच्या पुत्राचे नाव लाभ असे नामकरण करण्यात आले. नारदा, इकडे कुमाराने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि तो आपल्या घरी कैलासाकडे निघाला. तू त्याला मार्गातच गाठलेस आणि म्हणालास, कुमारा, मी तुला खरे तेच सांगत आहे. कपटाने व मत्सराने खोटे सांगत नाही. तुझ्या मात्या पित्याने काय केले हे तुला माहीत आहे काय? त्यांनी तुला पृथ्वी प्रदक्षिणेसाठी पाठवून दिले आणि इकडे गणपतीचे लग्न लावून दिले. त्या प्रसंगी मोठा उत्सव केला. प्रजापती विश्वरूपाच्या 2 सुंदर मुलींशी विवाह करून गणेश सुखाने कालक्रमणा करत आहे. त्याला क्षेम आणि लाभ असे 2 पुत्र आहेत. शिवपार्वती त्यांचे कौतुक करत असतात. तेथे कोणालाही तुझी आठवण येत नाही. मात्या पित्याच्या आज्ञेने वने, पर्वत आणि नानाविध प्रदेश तुडवून तो मोठ्या परिश्रमाने पृथ्वी परिक्रमा पूर्ण केलीस. त्याचे तुला हे फळ मिळाले. या सर्व गोष्टींचा तू नीट विचार कर. माझ्या मताप्रमाणे तुझ्या आईवडिलांचे हे वर्तन बरोबर नाही. त्यांचे वागणे पाहून माझ्याही मनात शंका उत्पन्न झाली आहे. आईने विष दिले, पित्याने विकून टाकले किंवा राजाने सर्वस्व हरण केले तर कोणाकडे तक्रार करायची? आता शांत राहा आणि ज्यांनी तुझी प्रतारणा केली आहे त्यांचे तोंडही पाहू नकोस. श्रुती, स्मृती आणि शास्त्रांमध्ये हीच नीती सांगितली आहे. मी तुला वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे. आता तुझी इच्छा असेल तसे कर. हे वर्तमान ऐकून कुमाराचे चित्त उद्विग्न झाले. त्याने कसे बसे स्वतःला सावरले. मग तो कैलासावर गेला. तेथील वस्तुस्थितीचे अवलोकन केले. त्याने शिवपार्वतीला नमस्कार केला आणि क्रौच पर्वतावर जाण्यासाठी निघाला. त्या दोघांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. परोपरीने समजावले, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. आई बाबा, तुम्ही माझ्याशी कपट केलेत. मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे हे सांगण्यासाठी येथे आलो होतो. माझे काम झाले आहे. आता मी येथे क्षणभरही थांबणार नाही, असे म्हणून तो क्रौच पर्वतावर निघून गेला. आजपर्यंत तो त्याच पर्वतावर आहे. त्या दिवसापासून शिवपुत्र कार्तिकेयाचे कुमारत्व प्रतिष्ठित झाले. तो महापुण्यवान आहे. सर्वांना सुख देणारा आणि लोकांचे पाप हरण करणारा आहे. त्याचे नाम ब्रह्मचर्याची शक्ती प्रदान करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. कार्तिक महिन्यात सर्व देव, ऋषी, मुनी त्याच्या दर्शनास जातात. कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जो कार्तिकेयाचे दर्शन घेतो त्याची सर्व पापे नाहीशी होऊन त्याला इच्छित फल मिळते. असो, इकडे कुमार नाराज होऊन निघून गेल्यावर पार्वतीला फार दुःख झाले.
त्याचा वियोग तिला सहन होईना. ती दीन होऊन शिवजींना म्हणाली, नाथ, माझ्यावर कृपा करा, माझ्याबरोबर कुमाराकडे चला. तिची मनोवस्था जाणून शिवजींना दया आली. ते अंशरूपाने तिच्याबरोबर गेले आणि करौच पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले. ते पार्वतीसह आजही तेथे स्थित आहेत. सत्पुरुषांची परमगती म्हणून विख्यात असलेले शिवजी मल्लिकार्जुनाच्या रूपाने आपल्या भक्तांच्या सर्व इष्टकामना पुरवतात. असो, शिव आणि पार्वती क्रौच पर्वतावर येत आहेत असे पाहून विरक्त झालेला कुमार तेथून अन्यत्र जाण्यास निघाला. तेव्हा देवांनी आणि मुनींनी त्याची भेट घेऊन परोपरीने विनवले, म्हणून तो 12 कोस अंतरावर जाऊन राहिला. पुत्रस्नेहामुळे शिव आणि पार्वती प्रत्येक महिन्यात त्याला भेटण्यासाठी जातात. पार्वती पौर्णिमेच्या दिवशी आणि शिवजी अमावस्येला जातात. नारदा, कुमार कार्तिकेय आणि गणपती यांच्याविषयी तू जे काही विचारलंस ते सर्व मी सांगितले. ही कथा ऐकली असता सर्व पापे नाहीशी होतात आणि इच्छित वस्तू प्राप्त होतात. जो मनुष्य या कथेचे श्रद्धेने पठण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ब्राह्मणाचे ब्रह्मतेज वाढते, क्षत्रिय विजयी होतात, वैश्याला धन व समृद्धी प्राप्त होते, शूद्राचे कल्याण होते, रोग्याला आरोग्य लाभते, भीती नाहीशी होते, भूताप्रेतांच्या बाधांचे निवारण होते. हे आख्यान श्रवण करणाऱ्या पाप रहित सज्जन मनुष्याला यश, कीर्ती, सौभाग्य, आयुष्य, आरोग्य, पुत्र पौत्रादी संतती आणि उत्तम सौख्य लाभते. हे आख्यान शिवज्ञान देणारे, शिवभक्ती वृद्धिंगत करणारे, शिवपार्वतीविषयी प्रेम वाढवणारे आणि मोक्षदायक आहे. हे शिवजींचे अद्वैत ज्ञान देणारे, कल्याण करणारे आणि शिवमय आहे. भक्तांनी आणि मुमुक्षूंनी कामना रहित होऊन त्याची नित्य श्रवण करावे. अध्याय 20 समाप्त. रुद्र संहितेतील कुमारखंड संपूर्ण.